फायनली आपल्याला नाही बोर्डिंग पास पण भेटलेला आहे. हा बोर्डिंग पास आहे आणि आपलं मित्रांनो तर फायनली सिक्युरिटी चेक वगैरे सगळं झालं आहे. मोबाईल सगळं बॅगमध्ये टाकायला लावतात आणि सगळं स्कॅन करून घेतात. तर आपल्याला पण स्कॅन करायचं असा हात. मित्रांनो तर फायनली बर्गर किंगला आलोय पण सगळं बजेटच्या बाहेरच आहे. पैसे शिल्लक नाही तर काय फार तर आपण आता कोल्ड्रिंक घेऊ शकतोय. त्या पलीकडे आपल्याकडे पैसे शिल्लक नाही आहेत थायलंड. मित्रांनो तर आपलं जे विमान आहे त्या विमानाचे पायलट ते 2 दिसतात का, ते 2 पायलट आहेत आणि ह्या आपल्या विमानातल्या एअर हॉस्टेस आहेत. सगळ्या पाहू शकताय या 3 मुली एअर हॉस्टेस दिसतात आणि ते 2 पायलट दिसतात अशा प्रकारे. तर हे आपल्याला घेऊन थायलंडवर ना आपल्याला घेऊन जाणार आहे मुंबईला. मित्रांनो तर फायनली नाही आपण आता बसमध्ये बसून विमानापर्यंत जाणार आहे. तर बस फुल झाली, आम्ही आलो आणि बस फुल झाली. मित्रांनो तर खचाखच बैलेत, बकरी कोंडल्यागत माणसं बैलेत आणि मग चालली बस आता. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण नाही बँकॉकला थायलंडला बाय बाय म्हणून आपल्या इंडियाकडे निघालोय मित्रांनो. 3, 2, 1. मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण नव्हे थायलंडवरनं मुंबईला प्रवास करणार आहे. म्हणजे फायनली आपण थायलंडमधनं भारतात येतोय. तर पाहूया आजचा ब्लॉग कसा आहे. तर आपण आहे थायलंडच्या सोनभूमी एअरपोर्टवरनं, तिथनं पुढे हा ब्लॉग चालू होतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो तर आपल्या मुंबईच्या एअरपोर्टला कसे असे वरती बॉक्स बनवलेत तसे इथल्या नाही एअरपोर्टला पाहू शकताय. आता एअरपोर्टच्या बाहेर आलोय मी आणि इथनं एंट्रन्स आहे एअरपोर्टमध्ये. तर अशा प्रकारचं वरती काचा असल्यागत बनवलेलं आहे बँकॉकच्या एअरपोर्टला, सोनभूमी एअरपोर्टला बघा. आणि किती मजली असतं एअरपोर्ट तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात खाली बेसमेंट आहे, तिथनं वरती एक रोड आहे. म्हणजे इकडं पहा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मजली काही बिल्डिंग झाली असते. यांच्या 2 मजल्यांमध्ये लय हाईट आहे. म्हणजे एका फ्लोअरमध्ये नव्हे म्हणजे 3 मजले झाले असते बिल्डिंगची, एवढी त्यांनी जागा सोडलेली. तर अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे जाऊ दे मला. चलो मला एअरपोर्टला आल्यावर काय करायचं असतं बेसिकली. आता मी तर लय लवकर आलोय. तुम्ही एअरपोर्टवर आला सपोज, तर एअरपोर्टवर आल्यानंतर ना तुम्हाला असा बोर्ड दिसतो आणि ह्या बोर्डपाशी गेलं ना तर तुम्हाला तुमची फ्लाईट हुडकायची. अजून तर ह्या बोर्डमध्ये सगळ्यात शेवटची फ्लाईट आहे. त्याच्यात माझा नंबर चालला नाही. हे आत्तापर्यंत नाही 7:55 विमानाचं शेड्यूल आलेलं आहे. माझं आहे 8:40 विमान. तर ज्यावेळेस तुम्हाला ह्या शेड्यूलमध्ये तुमचं नाव दिसेल फ्लाईटचं, त्यावेळेस तुम्हाला नाही इथं नंबर दिलेला असतो असा TBC वगैरे. तर इथं असे काउंटर असतात. मग तो नंबर हुडकायचा आणि असे हे जे लिहिलं आहे ना तिथं जाऊन आपण आपलं हे करायचं, पासपोर्ट तिकीट वगैरे दाखवून आपण चेक इन करायचं. अशा प्रकारचं प्रोसेस असते मित्रांनो. तर इथं दाखवलेलं पण असतंय चेक इन ओपन आहे का क्लोज आहे काय आहे असं सगळं दाखवलेलं असतंय. पाहू शकताय अशा प्रकारे एअरपोर्टवर जागोजागी असे बोर्ड लावलेले असतात. तुम्ही खूप पाहायचं आणि जायचं पुढं. अशा प्रकारे पुढची प्रोसेस करत जायचं असं आहे. मित्रांनो तर इंडियाचा ग्रुप दिसतोय त्या पोरांचा. दिसतात का सगळी इंडियाची दिसतात पुढं. आता फायनली नाही ह्या डिस्प्लेवर आपल्या विमानाचं नाव आलेलं आहे. हे पाहू शकताय 20 म्हणजे 8:40 विमान आहे. C नंबरचं हे तर पाहू शकता. हे मुंबईचं 8:40 हे विमान C नंबरचं काउंटर आहे. तर आपल्याला C नंबरला जायचं आहे. C कुठे पाहायला लागेल. हे आता ह्या साईडला आहे का C, ह्या साईडला आहे C. इकडं C दिसतंय, तिकडून सुरुवात होते. तर Cला जाऊन तिथं जाऊन बसतो. मग तिथं गेल्यावर कसली लाईन लागली मोठी, सॉरी. तर मित्रांनो C पाय तिकडं कोपऱ्यात आहे, त्या कोपऱ्यात आहे. मित्रांनो तर बघा किती गर्दी झाली. नुसती गर्दीच गर्दी भाऊ.
C नंबर लईच लांब आहे लागा इकडं 2 नंबरच्या गेटला आहे पा ओके. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आत्ता थायलंडच्या एअरपोर्टवर आहे. तर इथं चेक इन कसं काय ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे जायचं आहे आणि पासपोर्ट ठेवायचा आहे. इथं पाहू शकता इथं सगळं सेल्फ चेक इन आहे म्हणजे आपण स्वतःच करू शकतोय. तर हे भाऊ कळतोय आता प्लीज एंटर युअर बुकिंग एंट्रन्स नंबर ओके. तर मित्रांनो त्याने बुकिंग एंट्रन्स नंबर टाकलेला आहे अशा प्रकारे. आता बघूया पुढची काय प्रोसेस आहे. रिट्रीविंग युअर सॉरी डोंट गो Check in desk. Oh, check in desk. Okay. नो ऑनलाईन चेक इन ओके. गो टू चेकिंग डेस्क मध्ये. चला मित्रांनो बघूया चेकिंग डेस्कवर. तर गंडकी स्कीम आहे त्यामुळंच मला माहीत नाही त्यामुळे मी नाही ह्यांना कोणाला तरी करायला लावलं अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर कधी जायचं ही लाईन पुढं. चला गेल्यावर बघूया आपण पुढं. पहिलं तर काय करूया बॉटल तर काढून घेतली. एक पॉवर बँक खिशात टाकूया अजून म्हणजे वजन कमी होईल. 7.5 किलो होतंय बॅगचं वजन. मित्रांनो तर चेकिंगच्या लाईनमध्ये लागलेलो आहे आता. लईच मोठी लाईन आहे ही लाईन बहुतेक अहमदाबाद आणि मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटसाठीची लाईन दिसते. आपले इंडियन पण बरेच आहे तिथं. लई वेळ थांबायला लागेल असं वाटतंय. मित्रांनो तर फायनली आपण चेकिंग पशी आलेलो आहे. तर चेकिंगसाठी काय लागणार आहे आपल्याला एक तर तिकीट लागणार आहे दाखवायला आणि पासपोर्ट लागणार आहे. तर काय केलं बॅगमधलं वेट कमी केलं. अगोदरच मी बॅग मोजलो होते. ओके मॅम आय एम अ सिंगल ओके सॉरी. मित्रांनो तर फायनली आपल्याला नाही वे बोर्डिंग पास पण भेटलेला आहे. हा बोर्डिंग पास आहे आणि आपलं बोर्डिंग आहे रे ते जवळपास 7:55 आहे. म्हणजे 7:55 आपल्याला विमानात जायचं आहे आणि 8:40 विमान जाणार आहे. तर मित्रांनो तिथं बोर्डिंग एरिया होता. तिथं काय व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. ती मॅडम नको म्हणली. मग तिथं काही जास्त काढला नाही. ते छोटं सुरुवातीला पाहिलं असेल तर बॅगचं वजन जास्त होतं थोडं. तर ज्या पॉवर बँक वगैरे खिशात टाकल्या होत्या त्या परत बॅगमध्ये टाकूया. मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला बोर्डिंग पास दिला जातो त्यावेळेस नाही वे बॅगला अशा प्रकारे लेबल पण मारली जाते असं आहे. मित्रांनो तर आपल्याला आता जो बोर्डिंग पासचं काम काय असतं ते सांगतो मी बेसिकली. तर बोर्डिंग पासचं काम हे आहे की आपण नाही वे तिथनं आता एंट्री करू शकतो याला स्कॅन करून. आता इथं सपोज अशा प्रकारे हे बंद झालं ना दरवाजे तर इथं असं ठेवलं की उघडलं अशा प्रकारे हे ह्याचं स्कॅन आहे नाही आपण एंट्री करू शकतो. असं कोण पण आतमध्ये एंट्री करू शकत नाही आहे. ओके मित्रांनो तर इथं कुठली तरी सिक्युरिटी चेकिंग आहे. इथं काही व्हिडिओ वगैरे आपण काढू शकत नाही आहे अशा प्रकारे आहे. चला जाऊया. ओके हां सिक्युरिटी चेकिंग आहे. सिक्युरिटी चेकिंग नंतर इमिग्रेशन असणार आहे. ओके मित्रांनो तर फायनली सिक्युरिटी चेक झालं आहे आपलं आणि आता आपण इकडं निघालो आहे. तर सिक्युरिटी चेक इथला जबरदस्तच आहे. पाहू शकताय फार काहीच ठेवत नाही आपल्याकडं. सगळं टाकतात त्याच्यात आणि मग चेक करतात एकूण एक बॅग. थांबा आता माझा चेहरा तिथं कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळं मी कॅमेरा एका ठिकाणी लटकून ठेवला होता. एकच मिनटं. मित्रांनो तर फायनली सिक्युरिटी चेक वगैरे सगळंच झालं आहे. मोबाईल सगळं बॅगमध्ये टाकायला लावतात आणि सगळं स्कॅन करून घेतात. तर आपल्याला पण स्कॅन करायचं तर असा हात वरती करून बिलकुल करून थांबायला लागतं मित्रांनो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपण मेन एअरपोर्टमध्ये एंटर करतो म्हणजे जिथनं पुढं इथं पाहू शकता थाई पासपोर्ट
आता आपल्याला कुठं जायचं आहे? कुठं इमिग्रेशन आहे, इमिग्रेशन क्लिअर करायचे. ओके, नो फोटो. ओके, तर फायनली इमिग्रेशन पण झालंय मित्रांनो. तर आपलं इमिग्रेशन वगैरे पण पूर्ण झालेलं आहे. आता इथं आपल्या विमानाचं अजून टायमिंगच आलेलं नाही आहे, किती वाजता विमान आहे काय. तर पाहूया, थांबूया अजून. म्हणजे कुठल्या गेटला विमान आहे तेच आपलं आलेलं नाही आहे, कारण आपण लवकर एंट्रन्स केलेली अशा प्रकारे आहे. एखाद्या जागेवर बसून मी तुम्हाला काय ते सांगायचं आहे मला ते सांगतो मित्रांनो. तर आपण नाही वे सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन करून आल्यानंतर नाही वे आपण अशा ठिकाणी येतो. आणि इथं पाहू शकता किती सुंदर असं हे बनवलेलं आहे. आणि इथनं जर तुमचं समजा टर्मिनल दुसरीकडे असलं तर तुम्ही मेट्रोनी पण जाऊ शकता. 15 मिनटं लागतात टर्मिनलपर्यंत जायचं. यस 101 ते यस 128पर्यंत मेट्रोनी जायला लागते. आणि आपल्याला कुठलं आलं आहे टर्मिनल, लय लांबचं नाही आलं, गेट नंबर C1A म्हणून आहे. तर तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. तर बघूया तिथं विमान येईल असा अंदाज आहे त्यांचा. चलो, डी इकडे, सी पुढेच असणार आहे. चलो, हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता बँकॉक एअरपोर्टवर. आणि बँकॉक एअरपोर्टवर आपण आता मुंबईच्या दिशेने निघतोय. तर मित्रांनो तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो एअरपोर्टमध्ये काय होतं. तर मित्रांनो एअरपोर्टमध्ये 4 प्रोसेस असतात. एक तर असते आपलं चेक इन करायचं, जो आपण विमानाचं तिकीट आणि पासपोर्ट घेऊन नाही वे जे चेक इन काउंटर आहे तिथं चेक इन करायचं. तिथनं आपल्याला हा बोर्डिंग पास दिला जातो, याला बोर्डिंग पास म्हणतात असा कागद. त्याचा फोटो पण मी टाकल. बोर्डिंग पास नंतरनं आपल्याला काय करायचं असतं, बोर्डिंग पास भेटल्यानंतर आपण जायचं असतं 2 नंबरचं सिक्युरिटी चेक करायला. सिक्युरिटी चेकमध्ये आपल्या बॅग बिग सगळं मोबाईल सगळं स्कॅन करून घेतात, आपल्याला बी स्कॅन करून घेतात. आणि मग सिक्युरिटी चेक नंतर आपण जायचं असतं इमिग्रेशन करायला. इमिग्रेशनला तिथं सगळे अधिकारी लोक असतात आणि ते नाही पासपोर्ट पाहतात, तिकीट पाहतात आणि जे आपले बोट स्कॅन करून घेतात, डोळं स्कॅन करून घेतात आणि मग आपल्याला पुढं सोडतात. जर त्यांना काही डाऊटफुल वाटलं तर ते हे थांबवून ठेवतात. अशा प्रकारे पण आहे. मग तिथनं ती प्रोसेस झाली 3 नंबरची की मग आपल्याला जे आपल्याला ह्याच्यावर बोर्डिंग पासवर बोर्डिंग गेट दिलेलं असतं, गेट नंबर दिलेला असतो. आता मला आलेला आहे C1A. तर C1Aला आपलं विमान थांबणार आहे. तर आपण चाललो आहे C1Aला. तर इथं पाहू शकता अशा प्रकारे इथं नंबर वगैरे लिहिलेले असतात. जर तुमचं विमान जर समजा लई लांब असलं, दुसऱ्या टर्मिनलला असलं, तर इथनं मेट्रो पण आहे फ्रीमध्ये. तर तुमचं इथं थायलंडच्या मेट्रो स्टेशनला कसं आहे, इथनं नाही वे येसची जी सिरीज आहे ना ती सगळी लांब आहे. मग त्याला मेट्रोनीच जायला लागतं आणि यायला लागतं, त्यासाठी ते लांब आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे प्रोसेस कंप्लीट करून ही सगळी बोर्डिंग, तुम्हाला काय म्हणलं मी, बोर्डिंग गेटपर्यंत आपण आलो जिथं विमान लागणार आहे. मग आपलं विमान येतं 1 तास, आपलं विमान येतं 1 तास अगोदर विमान आलं ना, मग विमान उडायला 45 मिनटं बाकी असताना बोर्डिंग चालू होती. म्हणजे आपण विमानात जाऊन बसायचं. अशा प्रकारे आहे. आणि अशा प्रकारे एअरपोर्टवर प्रोसेस असते मित्रांनो. तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती होती का नाही, कमेंट करून नक्की सांगा. हे समजलं नसलं तरी सांगा, समजलं असलं तरी सांगा, समजलं नसलं तर मी परत व्हिडिओ बनवून सांगाल. आणि जर समजलं असलं तर तुमच्या उपयोगात घ्या, असंच म्हणायचं, बाकी काही नाही मित्रांनो. तर हे पाहू शकता अशा प्रकारे विमाने येऊन लागतात. आता तुम्हाला दिसतंय का, हे समोर बघा एक विमान येते आणि इथं पार्किंगला लागल आणि तिथनं मग उडायसाठी तयार होतात. तो का आता तिथे एक पार्किंगला लागलंय. आणि इथं काय इंटरनॅशनल विमानाला नाही वे आपल्याला जमिनीवर जायला लागत नाही. जे डोमेस्टिक असतात ना त्यांना आपल्याला चालत जाऊन मग जमिनीवर जाऊन मग परत विमानात बसायला लागतं. जे इंटरनॅशनल विमानं असतात ना त्याला डायरेक्ट टनेल बनवलेली असते. विमान आलं त्या दरवाजा उघडला की ती टनेल डायरेक्ट त्याला विमानाला टच करतात. आपण एसीतनं बाहेरच नाही निघायचं, डायरेक्ट एअरपोर्टच्या एसीतनं डायरेक्ट ह्याच्यात निघायचं. अशा प्रकारे आहे. तर संपलं ह्याची बी मेमरी. चलो कुठे सी पहिलं वॉशरूमला जाऊन येऊया आणि मग C टर्मिनलला जाऊया मित्रांनो. तर अशा प्रकारे एअरपोर्टवर असतंय. ती समोर दिसतंय का विमान, इकडे एक विमान आहे, इकडे एक विमान आहे. विमान लय मोठं असतंय, दिसलं का तुम्हाला, किती विमानं लागलेत अशी लाईननी. आणि अशा प्रकारे जिथं तुमचं जी गेट आहे ना त्या गेटला विमान आलेलं असतं त्या गेटला जायचं आणि विमानात बसायचं.
आता इथनं दिसायचं नाही, याला लय फ्लेमिंग लावलेली, त्यामुळं ते फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय. तर मला तर व्हिडिओमध्ये दिसत असतील विमानं किती लाईनीतच लागले सगळे. मित्रांनो तर फायनली आलोय आपण आता आपल्या जिथं बोर्डिंग गेट आहे. तर आपल्याला बघूया इथं खायला काय आहे, किती रुपयाला आहे, काय कुठल्या गोष्टी. तर मित्रांनो हो, हे सगळे बातमध्येच रेट दिसतात. 84 बातला आहे बदामचं. ओके, दुसरं काय हे लेसचं पॅकेट कितीला आहे? हाऊ मच मॅम? मॅम हाऊ मच फॉर दिस? 72 बात. ओके मित्रांनो, तर बघूया आता अजून दुसरं काय भेटलं तर आपल्याकडे आहेत पैसे, काय ते घेऊया खाण्यासाठी. बर्गर किंगला काय आहे? व्हेजमध्ये काय आहे? मित्रांनो तर फायनली बर्गर किंगला आलोय, पण सगळं बजेटच्या बाहेरच आहे. पैसे शिल्लक नाही तर काय, फार तर आपण आता कोल्ड्रिंक घेऊ शकतोय. ते आपल्याकडे पैसे शिल्लक नाही आहेत थायलंडचे. तर चला जाऊया. जास्त काय नाही इकडं. काय अजून स्वस्त म्हणजे आपल्याला बिस्किट वगैरे ग्लोसरीमध्ये काही भेटत असलं ना. चालू आहे का? चालू. ओके हा खा. तर मित्रांनो ग्लोसरीमध्ये काय भेटतंय का बघूया, जे स्वस्त भेटल अशा प्रकारे. चलो ओके. लेट्स गो. मित्रांनो तर एअरपोर्टवर आलोय. तुम्ही पाहिलं मागे की बर्गर किंग होतं. बर्गर किंगमध्ये पण लय मागे. तर त्यानंतर नाही आपल्याला पुढे एक दुकान दिसलं, तर तिथं आलोय. तर मित्रांनो तिथं आल्यानंतर ना हे पाहिलं ओरिओ बिस्किट आहे. अजून हे पण बिस्किट आहे. हे आता सध्या लय ट्रेंडिंगला आहे. तर हे 2 बिस्किटं घ्यावं म्हणलं, पण लय मागे. हे बिस्किट नाही 7-11मध्ये नाही, फक्त 6 बातला मिळत होतं. तर आता हे बिस्किट आपल्याला 20 बातला घ्यायला लागणार आहे. तर घेऊया, काही ना काही ते खायला पाहिजे. ओके मित्रांनो तर फायनली आपण सी गेटला पोचलोय. सी गेटमध्ये पण 10 गेट आहे. तर आपल्या इथं फ्लाईट चालू आहे का नाही ना, नाही अजून आलेलं आहे. इथं 8 वाजेपर्यंतच चालू आहे. 8 वाजायच्या पुढचं अजून शेड्यूल आलेलं नाही आहे. तर जाऊया खाली, नाही तर इथंच बसूया. खाली जाऊन ते काय नाही, कुठं लाईट येते चांगली तिथं बसून एक व्हिडिओ काढूया. ओके. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता बँकॉक थायलंडमध्ये. तर आपण नाही फायनली आज नाही घरी चाललो आहे. आज आपण मुंबईला चाललो आहे ना. आत्ता मी सोनभूमी एअरपोर्ट बँकॉकला आहे मित्रांनो. तर फायनली घरी चाललो आहे. आता संध्याकाळचा टाईम होता, दुपारी मी जेवूनच आलो होतो. तर म्हणलं भूक लागेल रात्रीची. पर 9ला विमान आहे आणि आपल्या इथल्या टायमिंगनुसार 12ला पोचणार आहे, अशा प्रकारे आहे. तर मग खायसाठी ही घेतलं मित्रांनो. तर ही बिस्किट कितीला आहे सांगा आपल्या इथं कमेंट करून तुम्ही. मित्रांनो मी ही बिस्किट नव्हे 60 रुपयाला घेतलं आहे. 60 रुपयाला म्हणजे बाहेरती आहे 60 रुपयाला. आणि हे ओरिओची 3च बिस्किट आहेत. तर ह्या बिस्किटाची किती किंमत असेल ते पण कमेंट करून सांगा. खरं सांगितलं हे बिस्किट नव्हे जे थायलंडमध्ये भेटत होतं 7-11मध्ये. तर ही बिस्किट 20 रुपयाला भेटत होतं आपल्या इंडियन पैशांमध्ये. आणि ह्यातलाच मी एअरपोर्टवर 60 रुपये दिलेत. हे 60 आणि हे 60 म्हणजे 120 रुपयात एवढीशी 2 बिस्किटं आलेली आहेत मित्रांनो. तर इतकं महाग आहे एअरपोर्टला. तर तुम्ही कधी काही येत असाल तर अगोदरच नाही बाहेरनंच परचेस करून खायला घेऊन या, कारण इथं नाही लई वस्तू महाग आहेत. अशा प्रकारे आहे मित्रांनो. हे तर मी छोटं घेतलं, मला 120 द्यायला काही नाही वाटलं. ज्यावेळेस मी तिथं बर्गरची प्राईस पाहिली, बर्गर होता 1000 रुपयाला, 700 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत. म्हणलं माझ्याकडं तर पैसे शिल्लकच नाही थायलंडचे. हे थोडेफार होते, म्हणलं ह्याच्यात काय ते घ्यावं, तर घेतलं खायला. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो अशीच तुम्हाला देशाची विदेशाची माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तर फायनली बिस्किट खातोय. तर बिस्किट हे आता लहान मुलांना लय आवडतंय असलं बिस्किट. आपल्या इथं नाही 50 रुपयाला मोठं पॅकेट भेटतं असं हे बिस्किटचं. तर आता तुम्हाला दाखवतो मी. मला एका हाताने मोबाईल, कॅमेरा असल्यावर सगळं जमतं आहे. मोबाईलचं अवघड सिस्टीम आहे ब्लॉक काढणं. अशा प्रकारे खाऊन मग व्हिडिओ काढतो. मित्रांनो तर आता वेगळा सेटअप लावलाय. जा गोप्रो कॅमेऱ्याची बॅटरी संपली, त्यामुळे नाही आपण हे जो आपला मोबाईल आहे ना, मोबाईललाच हे लावलंय, स्टँडवर लावलंय. अशा प्रकारे एकदम मस्त दिसतंय ह्याच्यात. पण कसा व्ह्यू येतोय ते बघूया आपण इथनं.
पाहू शकता अशा प्रकारे हे लय उंच. ओके, इथनं आपल्याला खाली जायचंय. C1A खाली बघू द्या पहिलं, नाही तर खाली जायचो डायरेक्ट मी. दिसतंय का अशा प्रकारे असं जरा करायला लागेल असं मला वाटतंय. आता येतोय का? परफेक्ट येत असेल फ्रेममध्ये. आता मी समोरच्याला पण दिसत असेल मी नक्की काय बोलतोय काय नाही. अशा प्रकारे कसं रेकॉर्ड होतंय ते पण पाहिलं पाहिजे. तिथं पण आहे मिल डील. काय बघूया, शेंगदाणा बिंगदाणा असलं तर घेऊया, कारण पैसे घेऊन ते काय नाही. ह्याचे बँकॉकचे घरी घेऊन जाऊन ते काय नाही. चॉकलेट बघूया कितीला आहे. अरे लईच महाग आहे इथं तिथल्यापेक्षा. 2 केळं 60 बातला, म्हणजे 180 रुपयाला 2 केळं आहेत. तर चला जाऊया आपलं C1A बसूया जाऊन. खाली जायचं आपल्याला. होय ना, आलो आपण आता इथनं परत खाली जायचे. ओके चलो. मित्रांनो, मी नाही लई जणांकडून जे विमानाने प्रवास केला त्यांच्याकडून ऐकलं होतं बाबा बोर्डिंग पास असा कागद असतो बोर्डिंग पास. तर बोर्डिंग पास नक्की काय आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बोर्डिंग पास म्हणजे आपल्या प्रवासाचा परवाना किंवा तिकीटच म्हणू शकता मित्रांनो. आपण तिकीट ऑनलाईन बुक केलं तर ते आपले फक्त कन्फर्मेशन होतं, ते आपलं तिकीट होत नाही मित्रांनो. तर आपण ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर आपण एअरपोर्टमध्ये आल्यानंतर आपल्याला हा बोर्डिंग पास दिला जातो. म्हणजे ही हार्ड कॉपी झाली तिकिटाची, थोडक्यात समजून घ्या. आणि ह्या बोर्डिंग पासवर सगळी इन्फॉर्मेशन असते आपली ज्यावेळेस आपण एअरपोर्टवर येतो तेव्हा. हे नसलं तर आपल्याला कुठल्याही विमानात बी बसून देणार नाही मित्रांनो. तर ह्याच्यात मेन इन्फॉर्मेशन काय असते, आपलं नाव असतं, आपल्या विमानाचा प्रवास कुठलं कुठे ते असतंय, आपल्या विमानाची वेळ असते, आणि मेन म्हणजे त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी त्या सांगतो ज्या आपल्या तिकिटावर नसतात. तर आपलं विमान कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे, म्हणजे कुठल्या गेटला लागणार आहे. आपण म्हणजे इथं ABCDEFG असं झेडपर्यंत गेट असतात. तर कुठल्या गेटवर लागणार आहे, त्या गेटवर कुठल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे, आपण कुठल्या गेटमधनं एंट्री करायची, आणि हे असलं तरच आपल्याला मेन एअरपोर्टमध्ये एंट्री भेटते मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही चेक इन करता त्यानंतर ना आपल्याला हे बोर्डिंग पास भेटतो. ह्याच्यावर QR कोड असतो. हा QR कोड स्कॅन केल्यानंतरच आपल्या मेन एअरपोर्टमध्ये एंट्री भेटते. मग तिथनं पुढं नव्हे आपल्याला आपलं जी सिक्युरिटी चेक असतं, बॅग वगैरे सिक्युरिटी चेक करायला लागतं. मग आपल्या इमिग्रेशन करायला लागतं. इमिग्रेशन केल्यानंतर ना मग इमिग्रेशन काय असतं ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. मग त्यात मग आपल्या ह्याच्यावर स्टॅम्प मारला जातो. अशा प्रकारे ह्या बोर्डिंग पासचं काम आहे मित्रांनो. हे तसं महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी सगळ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकत असता बोर्डिंग पास. तर फायनल तुमच्या भावाला पण भेटलाय. तुम्हाला ह्याच्यावरती मी फोटो पण टाकेल बाबा. बोर्डिंग पास नक्की असतो काय, त्याच्यावर काय डिटेल असतात ते पण सांगतो. ह्याच्यावर गेट नंबरपासून सगळं असतं. आपल्याला किती वेळ अगोदर त्या गेटवर पोचायचं ते समजा माझं आत्ताचं विमान आहे 8:40चं, तर मला नाही वेळ 7:55 म्हणजे 45 मिनटं अगोदरच मला त्या गेटवर पोचायचे. तिथनं पुढं बोर्डिंग चालू होती. म्हणजे जरी विमान 8:40ला निघणार असलं तर विमानात बसायची प्रक्रिया नाही वे 45 मिनिट अगोदरपासूनच चालू होते. अशा प्रकारे असते. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. समजली नसली तरी सांगा, त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवू आपण परत एकदा घरी पोचल्यानंतर बरेच काही व्हिडिओ बनवायचे आहेत मला. ह्याच्यावर पण परत व्हिडिओ बनवू. आता हा कागद माझ्याजवळ आहे त्यामुळे बनवला व्हिडिओ. चला बाय बाय मित्रांनो. ज्यावेळेस नाही मी विमानाने प्रवास केला नव्हता ना, त्यावेळेस माझ्या डोक्यात 2च शब्द सारखे जे लोक फिरायचे त्यांच्यातनं यायचं की बोर्डिंग पास आणि इमिग्रेशन. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की बोर्डिंग पास काय असतं. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय इमिग्रेशन काय असतं. मित्रांनो, इमिग्रेशन म्हणजे आपल्याला एखाद्या देशात जायची अधिकृत परवानगी म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्याकडून दिलेली परवानगी. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एअरपोर्टला पोहोचतो तिथं बोर्डिंग पास घेतो, सिक्युरिटी चेक करतो, त्यानंतर आपल्याला इमिग्रेशन करायचं असतं. ते आपण आपल्या देशात दुसऱ्या देशात जाताना पण आपला देश करून घेतं, आणि आपण दुसऱ्या देशात पोहोचल्यानंतर पण ते देश आपलं इमिग्रेशन करतात. म्हणजे 2 जागेवर आपल्याला इमिग्रेशन होतं, आपल्या देशात पण दुसऱ्या देशात पण. तर मित्रांनो, पहिले तर प्रोसेस असते इमिग्रेशन म्हणजे आपला पासपोर्ट असतो, त्याच्यावर एक स्टॅम्प लावला जातो, आणि आपल्या डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात की बाबा हा जाणारा व्यक्ती हा तोच आहे आणि त्याचाच पासपोर्ट आहे. तर त्यासाठी नाही आपल्या पासपोर्टचा नंबर टाकला जातो. त्यानंतर आपल्या फिंगर स्कॅन करून घेतल्या जातात की बाबा माझेच फिंगरप्रिंट आहेत का, माझे डोळे स्कॅन केले जातात बाबा ह्यो पासपोर्टवरचा माणूस आणि जो चालला आहे त्या माणूस एकच आहे का, हे तिथनं अधिकृत पुष्टी केली जाते. त्याला इमिग्रेशन म्हणतात. आणि इमिग्रेशन हे मध्ये ते अजून प्रश्न विचारतात तुम्हाला की भाऊ
तुम्ही कशासाठी चाललाय. ज्यावेळेस मी मुंबईमधनं निघालो होतो त्यावेळेस मला विचारलं होतं इमिग्रेशनमध्ये, बाबा कशासाठी चाललाय तू, इतक्या दिवसाचं साठी चाललाय तू, म्हणजे माझं तिकीट इतकं मोठं होतं इतक्या दिवसाचं, त्यामुळे मला विचारलं बाबा कशासाठी चाललाय. मी सांगितलं फिरायसाठी चाललोय. मग ते म्हणे की इतक्या दिवस कशासाठी चाललाय. म्हणलं मी व्हिडिओ बनवतो म्हणून इतक्या दिवस चाललोय. मग त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की बाबा हॉटेल बुकिंग कुठं आहे तुझं, एकाच दिवसाचं हॉटेल बुकिंग आहे. तर मी म्हणलं मी कुठं थांबणार हे मला गॅरंटी नाही आहे, त्यामुळे मी हॉटेल बुक तिथे गेल्यावर काय नाही, माझा कुठं फिरायचा आहे तो अजून प्लॅन नाही आहे. मग ते ओके झालं. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की भाऊ तुझ्याकडे पैसे किती आहेत. तर मी सांगितलं बाबा एवढे पैसे आहेत. ते म्हणे इंडियनमध्ये किती आहेत, थाईमध्ये किती आहे, US डॉलरमध्ये किती आहे, एवढं डिटेलमध्ये विचारून घेतात. आणि तेवढं झाल्यानंतर अजून एक मला विचारलं बाबा तुझ्याकडं ATM कार्ड कुठलं आहे, आणि जर तुला पैसे संपले तर तुझ्या घरचे तुला पैसे पाठवण्यासारखे आहेत का. अशा प्रकारचे प्रश्न मला इमिग्रेशनमध्ये विचारले जातात. आणि मित्रांनो इमिग्रेशन केल्यानंतर ते सगळं प्रश्न झाल्यानंतर आपल्या पासपोर्टवर एक स्टॅम्प मारला जातो की बाबा ह्या तारखेला इथनं निघालाय. म्हणजे माझ्या पासपोर्टला मारला आहे की 3 मार्चला मी तिथनं निघालोय. ज्यावेळेस मी माघारी येईल ना तर त्याच्या ठिकाणीच दुसरा अजून एक स्टॅम्प मारणार की बाबा शेजारी तेच पानाव की बाबा माघारी आला. असंच सेम नाही. आता मी थायलंडच्या एअरपोर्टमध्ये, तर थायलंडमध्ये मला अरायव्हलचा पण स्टॅम्प भेटला होता आणि आता डिपार्चरचा पण स्टॅम्प भेटला. अशा प्रकारे इमिग्रेशन प्रोसेस असते मित्रांनो. इमिग्रेशन म्हणजे प्रत्येक देशाला त्याच्या देशाची सुरक्षता पाहिजे असते. त्यामुळं नाही कोण माणूस आपल्या देशात येतोय किंवा आपल्या देशातनं बाहेर जातोय तो पासपोर्ट खरा आहे का खोटा आहे का चुकीच्या पासपोर्टवर प्रवास करतो हे त्यांना तपासून घ्यायचं असतं. म्हणजे इमिग्रेशन असतंय. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कळली का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो अशीच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी. मित्रांनो तर आहे बोर्डिंग एरिया. म्हणजे इथं नाही आपण विमानी असतोपर्यंत बसायचं असतंय आरामात. आणि इथनं पुढं एक गेट असतं, त्या गेटमधनं आपण असं चालत जायचं. तिथं कुठंतरी आपलं विमान लागेल त्या विमानात जाऊन बसायचं असतं. तोपर्यंत आपण इथं आरामात हे सर आपले मुंबईचे आहेत. चला ह्या भाऊला विचारू आपण नक्की कुठं लागणार विमान. बरोबर आहे का मी गेटवर. ब्रो हॅलो. मित्रांनो तर एअरपोर्टच्या आतमध्ये पण लई गाड्या बिड्या फिरत असतात. पाहू शकताय तुम्ही किती गाड्या एअरपोर्टच्या आतमध्ये चाललेल्या आहेत भाऊ. आणि ह्या बस का पार्किंगला लावलेत काय करा नाही. हे पाहू शकताय मित्रांनो ह्याला बोर्डिंग एरिया म्हणतात. इथनं बोर्डिंग होती. तर जोपर्यंत आपल्या विमान येत नाही तोपर्यंत आपण ही बोर्डिंग गेट असते इथं येऊन बसायचं असतं. त्या साईडला आपलं गेट आहे तर तिकडून आपण विमानात घुसणार आहेत. अशा प्रकारे इथं बसायचं असतं. आता 7 वाजलेत आणि 9 वाजायचं विमान आहे, 8:40चं विमान आहे. त्यामुळे लोक अजून आलेली नाही आहेत. निवांत एअरपोर्टमध्ये फिरत बसतात लोक. ती बघा फ्लाईट जाणार दिसती त्यामुळे तिथं गर्दी झाली. तर तुम्हाला इथनं विमान दाखवतो मी किती मोठं विमान असतंय. दिसलं का तुम्हाला. हे विमान इथनं चालू झालंय आणि पाठीमागपर्यंत एवढं मोठं विमान आहे. तर विमानाच्या खाली काहीतरी लोड करायचं चाललंय. पेट्रोल आहे काय कळा नाही मला. का सामान घेऊन चाललंय बघा किती मोठं पीस लोड केलाय विमानाच्या खाली. बहुतेक ते कुरिअर असेल काही गाड्या बिड्या लोक ट्रान्सपोर्ट करतात ना. आता समजा मला 2 व्हीलर घेऊन यायची असती तर मी 2 व्हीलर नव्हे पॅक करून आणली असती. तशा प्रकारे 2 व्हीलर वगैरे असेल काहीतरी असं असेल. बघा किती मोठं विमान आहे ती स्टार अलायन्सचं. मी आता जरा काय कळा नाही मला काय होतंय. तिथनं बघा खालनं गाडी वगैरे पण चालली. विमान दिसते का तुम्हाला मित्रांनो. तर हळूहळू लोक यायला चालू झालेत. पाहू शकताय मी आलो होतो तेव्हा थोडीच लोक होती. आता भरपूर लोक आलेली आहेत. आणि इथं पण जे बोर्डिंग गेट आहे तिथं पण नाही लोक जे स्टाफ आहे ते आलेला आहे. तर त्यांना विचारून घेऊया काय नक्की आपला बरोबर आहे का. दिस इज राईट गेट मॅम. ओके ओके थैंक यू. मेरा EMH बैकपैकर करके. आप कहाँ से. मुंबई से. मराठी येते ना भाऊ. येते. चला. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. हळूहळू आपली मराठी माणसं जास्त दिसतात कारण इकडं आलेली म्हणल्यावर महाराष्ट्रातली जास्त आहे. येतानी नाही ज्यावेळेस मी मुंबईवरनं थायलंडला येत होतो ना त्यावेळेस विदेशी पर्यटक जास्त होते जे इंडियात आले होते आणि इंडियातनं डायरेक्ट थायलंडला येणार होते. पण आता जाताना नाही आपल्या इकडचीच माणसं जास्त दिसतात. विदेशी मला कोणच दिसत नाही. अशा प्रकारे आहे. तर चला
आपला बोर्डिंग टाइम झाला की आपण जाणार आहे विमानात बसायला. तोपर्यंत फेसबुकचे 2-3 फोटो टाकले, अजून 2-3 फोटो टाकूया मित्रांनो. तर आपलं जे विमान आहे त्या विमानाचे पायलट ते 2 दिसतात का, ते 2 पायलट आहेत आणि ह्या आपल्या विमानातल्या एअर हॉस्टेस आहेत सगळ्या. पाहू शकताय या 3 मुली एअर हॉस्टेस दिसतात आणि ते 2 पायलट दिसतात अशा प्रकारे. तर हे आपल्याला घेऊन थायलंडवर ना आपल्याला घेऊन जाणार आहे मुंबईला. अशा प्रकारे पाहू शकता 4 एअर हॉस्टेस 2 पायलट. तर हे चालल्यात आता, बोर्डिंग वगैरे चालू होईल. हे त्यांचं सामान वगैरे सेट करतील आणि त्यांचं सेट झालं सामान की मग इथनं आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. म्हणजे आपण विमानात बसायला जाऊ. तर पहिलं तर इथंच वॉशरूमला जाऊन आलं पाहिजे. मित्रांनो तर साऊंड बघा कसला बसावला आहे. मित्रांनो तर बोर्डिंग चालू झालंय आता आपलं विमानामध्ये. तर चला मित्रांनो, तर मी नाही आता थायलंडमध्ये, थायलंडमधनं आज मुंबईच्या दिशेने निघालोय. तर मी बँकॉकमधील सुवर्णभूमी एअरपोर्टवर आहे. तर मित्रांनो तुम्ही लय जागेवर ऐकलं असेल बोर्डिंग गेट बोर्डिंग गेट बोर्डिंग गेट. तर बोर्डिंग गेट नक्की काय असतं मी तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही सगळी प्रोसेस करून येता एअरपोर्टची, त्यानंतर तुमचं विमान येतोपर्यंत नाही वे, म्हणजे विमानात तुम्ही ज्या दरवाज्यातनं बसायचा नाही त्याला बोर्डिंग गेट म्हणतात. आणि बोर्डिंग एरिया म्हणजे हा एरिया तुम्ही पाहू शकता. हे पाठीमागे सीट दिसतात का बसायला, ही बसायसाठी केलेली, हा सगळा बोर्डिंग एरिया आहे. म्हणजे इथं नाही आपण जोपर्यंत विमान येत आहे त्याचे पायलट बदली होत्यात आणि तोपर्यंत आपण इथे बसायचं. आणि ज्यावेळेस विमान उडणं आहे त्याच्या 45 मिनटं अगोदर नाही वे आपल्याला विमानात बसायचा चान्स भेटतो. त्यावेळेस नाही आपण आपला बोर्डिंग पास द्यायचा. बोर्डिंग पासचा 2 हिस्सा असतात. तर एक छोटा हिस्सा कट करतात आणि ते जे एअर हॉस्टेस असतात ना ते घेतात त्यांच्याकडं, आणि एक मोठा हिस्सा असतो तो आपल्याला देतात. आणि अशा प्रकारे हे पाहू शकता, हे दिसतंय हे समोरचं ते बोर्डिंग गेट आहे. आता माझं आजचं बोर्डिंग गेट आहे C1A आणि इथं पाहू शकता इथं अशा प्रकारे बोर्डिंग होती. हे बोर्डिंग पास आणि पासपोर्ट दाखवून आपण बोर्डिंग करू शकतो. तर मित्रांनो असे असते बोर्डिंग गेट आणि बोर्डिंग एरिया. हा सगळा बोर्डिंग एरिया आणि हे दिसतंय समोरचं ते बोर्डिंग गेट. तर चला मित्रांनो, अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला बाय बाय मित्रांनो. तर फायनली आपण नाही वे आता प्लेनमध्ये बोर्डिंग करतोय. तर आपलं बोर्डिंग गेट होतं C1A हे आपलं बोर्डिंग गेट होतं. तर तुम्हाला दाखवतो की आता बोर्डिंग कसं केलं जातं. तर आपल्या हे पाहू शकताय हे 2 पार्ट आहेत ह्याचे बोर्डिंग पासचे. हा छोटा पार्ट आहे आणि हा मोठा पार्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले आता ह्यातला छोटा पार्ट नाही ते काढून घ्या ना, आपण मोठा पार्टला घेऊन विमानात जायचंय. ओके मित्रांनो, तर फायनली झालंय आपलं. आपण आलोय आता बोर्डिंग गेटला. तर बोर्डिंग गेटमधनं आपण चाललोय विमानात बसायला. तर तुम्हाला दाखवतो विमानात बसायला कसं जायला लागतं. चलो मित्रांनो, तर फायनली नाही आपण आता बसमध्ये बसून विमानापर्यंत जाणार आहे. तर बस फुल झाली, आम्ही आलो आणि बस फुल झाली. भाऊ कुठले? मुंबईचं कुठले? कुर्लाचे का? ओके ओके. तर मित्रांनो एक बस फुल झाली. तर आपण आता दुसऱ्या बसमध्ये जाणार आहे. मला वाटलं इथंच विमान लागत असेल पण हे विमान नाही वे लांब लागलेलं दिसते कुठं तरी. तर चला दुसरी बस तयार झाली का? ते थाई भाषेमध्ये काय ते बोलत असतात. चला ओके मित्रांनो, तर 2 नंबरची बस पण तयार झाली. तर जाऊन बसूया. तर मित्रांनो अशा प्रकारे बसमध्ये बसून आपल्याला जायचंय विमानापर्यंत. तर विमान किती लांब आहे काय माहिती. बसूया जाऊन आपलं निवांत. तर उभाच राहूया, काय बसून ते काय नाही, थोडा वेळ उभा राहूया. लय लांबनच नाही जायचं आपल्याला. तर फायनली बसमध्ये आलोय. आता विमानात जाऊन बसायचं तर येतंय, इथं कशाला बसायचं म्हणून आपलं उभाच राहतो का, आपल्याला 4 तास बसूनच जायचंय. चला मित्रांनो, तर हे पाहू शकताय आपण जे कुरिअर वगैरे करतो ना सामान, तर हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता फळं बिळं जे कुरिअर केले जाते अशा प्रकारे विमानामध्ये टाकले जाते. विमानामध्ये 2 सेक्शन असतात. विमानाच्या खालच्या साईडमध्ये नाही जे कुरिअर करायचं सामान असतं ना ते, आता तुम्ही पाहू शकताय ते गाड्या वगैरे गेल्या ना त्यात सगळं कुरिअर म्हणजे काय म्हणतात, कुरिअरच म्हणतात ना त्याला. एक्सपोर्ट जो मटेरियल होतं त्यासाठी जे असतंय ना
ते टाकलं जातं. विमानाच्या खालच्या ह्याच्यात सगळं मटेरियल बघलं जातं आणि वरच्या साईडला नव्हे माणसं बसली जातात. अजून किती सीट कमी बघण्यासाठी. मित्रांनो तर बऱ्यापैकी बस बघलेली, अजून किती लोक यायची वाट पाहतात काय माहिती. आले आले हळूहळू, बरेच वेळ तिथं बसलेत ते सगळे. आता मला हात पांगवायला पण जागा नाही. जाऊ दे. डू अगेन. तर मित्रांनो ह्या मॅडम भेटल्यात. फ्रॉम विच कंट्री? रशिया. नाईस टू मीट यू. व्हॉट इज युअर नेम? गुड नेम. इरिना. ओके मॅम. माय नेम इज स्वप्नील. ओके. यू आर गोइंग टू मुंबई? ओके. व्हॉट इज युअर नेम सर? Dima. ओके. नाईस टू मीट यू. ओके. मित्रांनो अचानक ओळख झाली. काय झालं, मी एक क्लिप काढत होतो इथं, बस फुल झाली म्हणून. यांनी ह्या मॅडम अशा आता मला दाखवता येईल अशा हात हलवत होत्या, त्यातच क्लिप कट झाली. तर मग हे म्हणले की मीच झालं. मग परत आपण क्लिप घेतली तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. ओके मित्रांनो, तर खचाखच बैलेत, बकरी कोंडल्यागत माणसं बैलेत. मग चालली बस आता. किती लांब जायचंय काय माहिती. तुम्हाला सांगतो तिथे गेलं फोटो काढतो अगोदर आपला फेसबुक साठी काय ते कंटेंट काढा. अरे चालूच नाही केलं. मित्रांनो तर पाहू शकता विमान, किती मोठं विमान आहे आणि त्याचं ब्लेड फिरतंय. त्याचं पुढचे जे पंख आहेत ना ते गोल गोल फिरतात. दिसतंय तुम्हाला का नाही? दिसतंय कसं फिरतंय, डेंजर असं. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो इथं. बघा लाईनीने विमानं दिसतात. ही छोटी विमान आहे थोडी. आपण ज्या विमानात जाणार आहे ते मोठं असणार आहे का? असं मोठं असेल बहुतेक. चला मित्रांनो, तर आलं वाटतं आपलं विमान. तर हे पाहू शकता इकडे विमान दिसतंय आणि या समोरच्या शिड्या दिसतात, त्या शिड्या नाही दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावर. मित्रांनो तर फायनली बस थांबली. जवळपास 2 किलोमीटर आणलं असेल. 2 ते 3 किलोमीटर आणलं असेल बसनी. आणि बसमधनं उतरतोय आपण आता. ओके. याचे पंख लयच आवाज माहिती आहेत, डेंजर असं. अशा प्रकारचं विमान आहे. ओके.